बालगंधर्व रंगमंदिर एक अशी जागा जी प्रत्येक वेळेस कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी आणि नागरिकांनी गजबजलेली असते. इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, नाटकांचे, लावणीच्या कार्यक्रमांचे आणि असे विविध मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचे इथे आयोजन देखील होत असते. आणि इथेच याच परिसरामध्ये बाजूला आर्ट गॅलरी म्हणजेच कला दालन देखील आहे, जिथे विविध गोष्टींचे प्रदर्शन देखील भरवले जाते. आणि आज याच ठिकाणी इथं रांगोळीचं प्रदर्शन देखील भरलं गेलेलं आहे. परंतु बातमी ही नाही. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काल म्हणजेच मंगळवारी इथे जे कला दालन आहे त्या कला दालनमध्ये जे फॉल सिलिंग आहे ते काल अचानकपणे कोसळले. फॉल सिलिंग कोसळल्यामुळे जर इथे जर कोणाचा मृत्यू झाला असता, जर कोणाचा जीवितहानी झाली असती, तर ह्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेने घेतली असती का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो. सुदैवाने काल इथे कुठल्या कला दालनमध्ये कुठल्याही गोष्टीचं आयोजन केलं गेलं नव्हतं, त्यामुळे ही जीवितहानी किंवा ही जी दुर्घटना ही टळली. परंतु त्याच्याच जागी जर आज इथे रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं गेलेलं आहे, लोक ये जा करतात जिन्यावरनं, जर त्यांच्यावरती जर हे फॉल सिलिंग कोसळलं असतं आणि जर कोणाला दुखापत झाली असती, जीवितहानी झाली असती, तर ह्याची जबाबदारी महानगरपालिकेने घेतली असती का, असा प्रश्न देखील येतो. मोठा प्रश्न आपल्याला इथे पडतो. आणि बालगंधर्व रंगमंदिरचा हा एवढा एकच प्रॉब्लेम नाही. ह्याच्या अगोदर देखील म्हणजे ग्रीन रूम बद्दल म्हणा किंवा टॉयलेट्स बद्दल म्हणा, असे बरेचसे तक्रारी देखील बालगंधर्व रंगमंदिराबद्दल आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि आत्ताची जी केस आली ती म्हणजे फॉल सिलिंग पडणं. आता म्हणजे पुणे महानगरपालिकेने तर आपण जेव्हा बालगंधर्वाला एंट्री करतो तेव्हा मोठं असं नाव देखील दिले की पुणे महानगरपालिका बालगंधर्व रंगमंदिर. फक्त नाव मोठे लिहून काय उपयोग होत नसतो. पुणे महानगरपालिका खऱ्या अर्थाने या गोष्टीची जबाबदारी घेणार आहे का, रस्त्यांसारखंच या गोष्टीची परिस्थिती होणार की जोपर्यंत जीव जात नाहीये किंवा जोपर्यंत काही मोठी गोष्ट होत नाही तोपर्यंत महानगरपालिका जागी होणार नाहीये का, असा देखील प्रश्न आहे. न्यूज डॉटसाठी मी अंशुकाश.